आज चक्क एका तासाचं काम वाचलं होतं आणि त्याचा आनंद आपल्या बायकांना किती असतो आता ते तर तुम्हाला माहितीच आहे. तर त्याच्या आधी रात्री आमच्याकडे भरपूर पाऊस झाला होता आणि अंगण खूप खराब झालं होतं. म्हटलं चला आज सकाळ सकाळी ना अंगण साफ करून घेऊया. तर आमच्या अंगणात हे कढीपत्त्याचं झाड आहे ना, ह्याच्याकडे बघितलं ना खरंच खूप फ्रेश वाटतं आणि ह्याच्यावर छोटे छोटे पावसाचे बूंद साठले होते. तर आता हे अंगण पूर्णपणे साफ झालं होतं आणि हे मनी प्लॅन बघा आत्ताच 15 दिवसापूर्वी लावला होता आणि खरंच खूप छान आलाय. आता इकडे तुळशीची जी मंजुळे असतात ना ते पण टाकले होतं, ते पण उगवून आलंय. आणि आता इथं मला एक बॉक्स काढायचा होता कारण माझ्याकडे जे काचेच्या कटोऱ्या होत्या ना त्या फुटल्या होत्या आणि आमच्याकडे भरपूर कटोऱ्या आहेत काचेच्या. थोड्या थोड्या इकडे या बॉक्समध्ये त्या बॉक्समध्ये अशा ठेवल्या होत्या. आता या ज्या कटोऱ्या आहेत ना खूप छान आहेत आणि मला काढायच्या पण होत्या, पण जागा एवढी नाही ठेवल्या आहे त्याच्यामुळे ह्या सिम्पलच काढल्या. आणि आता बघा एवढं साहित्य आहे पण लावायला जागा नाही त्याच्यामुळं ते वर ठेवून दिले. आणि तोपर्यंत आमच्या मॅडम उठल्या होत्या. आता मॅडमचं आमच्या म्हणणं होतं की मम्मा तूच मला उचलून घे, तर तिला उचलून घेतलं. थोडं आमच्या रानूबरोबर मस्ती मजाक केला. मुलांबरोबर असा टाईम घालवणं हे खूप महत्त्वाचं असतं. तर तोपर्यंत आमच्या साहेबांनी भाजीपाला आणला होता, थोडी फ्रूट आणली होती कारण मुलांना डेली टिफिनला फ्रूट लागतात त्याच्यामुळं त्याचा स्टॉक ऑलरेडी घरात आणून ठेवावा लागतो. तर ते व्यवस्थित भरून ठेवलं आणि आता लागले होते भाजीच्या तयारीला. तर त्याच्या आधी आज कोणत्या गोष्टीचा आनंद झालेला ते सांगते. ही जी माझी वॉशिंग मशीन आहे ना गेले 3-4 महिन्यापासून बंद होती आणि आज मी चालू करून बघितली तर चालू झाली. आता एका तासाचं माझं कपडे धुण्याचं काम वाचणार होतं त्याच्यामुळं जाम खुश झाली होती आणि त्या आनंदात मोबाईल बघत बसले आणि भाजीची अशी काय अवस्था झाली. तर चला आजच्यासाठी एवढंच, बाय.